हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम क्रिस्पी अशी मूग डाळ मसाला पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर पुरी बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतली होती आणि ही जी मुगाची डाळ आहे ती सगळ्यात आधी आपल्याला 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर आपण याला 2 तासासाठी भिजत ठेवलं होतं। तर या वाटीने अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा इथे अशा पद्धतीच्या वाटीचं मेजरमेंट सेट करा। त्यानुसारच आपल्याला इकडे मुगाच्या डाळीचं आणि पिठाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर डाळ आपली 2 तास व्यवस्थित भिजलेली आहे। आता यातले हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। पाणी मी ते काढून घेतलेलं आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला ही जी मुगाची डाळ आहे ती काढायची आहे। तर माझं मिक्सरचं भांडं इथे छोटं आहे। तर सगळ्यात आधी मी ते अर्धी मुगाची डाळ काढून घेणार आहे आणि अर्धी मुगाची डाळ आपण नंतर वाटून घेणार आहोत। मुगाची डाळ वाटताना यामध्ये पाण्याचं मेजरमेंट आपण ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने इथे घ्यायचं आहे। 1/4 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला 1/4 वाटी पाणी घेतल्यानंतर मी इथे डाळ 2 भागामध्ये डिवाइड केलेली आहे। त्यामुळे पाणी मी अर्ध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि अर्ध पाणी पातेल्यामध्ये जी डाळ शिल्लक राहिलेली आहे ते वाटताना मी त्यावेळेस ते पाणी यूज करणार आहे। तर 1/4 वाटी आपल्याला इकडे पाणी घ्यायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। याची एकदम फाईन पेस्ट व्हायला पाहिजे। डाळ ही कुठेही जाडसर राहिली नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। तुम्ही या डाळीची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता। तर डाळ आपली इकडे वाटून रेडी झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। ज्या वाटीने आपण डाळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। अर्धी वाटी आपण डाळ घेतली होती त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ यूज करायचं आहे। चवीनुसार आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। या इथे मी 1/4 टेबलस्पून इतकी हळद घेतलेली आहे। तर 1/4 टेबलस्पून इतकी हळद मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत। इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे। तर ओवा टाकताना आपल्याला याला हातावरती क्रश करूनच टाकायचा आहे। याने खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। तर चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही ते आमचूर पावडरचा सुद्धा यूज करू शकता। चाट मसाला घरच्या घरी कसा बनवायचा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे। तर थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी घेतलेली आहे धण्याची पावडर। तर इथे साधारण एक छोटा चमचा आपल्याला धण्याची पावडर टाकून घ्यायची आहे। याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा यूज करू शकता। इथे मी बडीशेपची पावडर घेतलेली आहे। ते बडीशेप मी हलकीशी भाजून घेतली होती आणि त्याला मी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट। तर इथे साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या आणि अगदी एक छोटासा आल्याचा तुकडा मी घेतला होता। तर त्याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे जाडसर नसलं पाहिजे, एकदम बारीक याची पेस्ट असली पाहिजे। नाहीतर पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुगणार नाही जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट जाडसर ठेवली तर। तर आता ही जी आहे डाळ आणि गव्हाचं पीठ ते सगळ्यात आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकायची आपल्याला यामध्ये अजिबात घाई करायची नाही, कारण की आपल्या मुगाच्या डाळीची जी पेस्ट आहे ती थोडीशी ते पातळ आहे। तर मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे 2 टेबलस्पून इतके बारीक रवा। एकदम हा फाईन रवा आहे, 0 नंबरचा रवा, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे। तर आता आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे। सुजी तुम्हाला इथे अजिबात यूज करायची नाही। फाईन रवा बारीक 0 नंबरचा बारीक रवा इकडे आपल्याला यूज करायचा आहे। तर आता आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून आपण याला मळून घेणार आहोत। तर इथे साधारण अर्धी वाटीला थोडंसं कमी मी पाणी घेतलेलं आहे। खूप जास्त पाण्याचा इथे यूज होत नाही, अगदी थोड्या प्रमाणात पाणी लागतं, कारण की पिठाचा हा जो गोळा आहे तो आपल्याला इथे घट्टसर मळायचा आहे, पातळ नाही करायचा आहे, हा टाईट असला पाहिजे। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा जो आहे तो इथे मळून घेणार आहोत। पाण्याचं मेजरमेंट इथे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही पीठ जे आहे ते थोडंसं जरी पातळ केलं तर पुऱ्या व्यवस्थित जमणार नाही। आपण यामध्ये रवा यूज केलेला आहे। रव्याने आपल्या पुऱ्याने एकदम एक क्रिस्पीनेस येतो, त्यामुळे आपण इथे साधारण 2 चमचे रवा यूज केलेला आहे। इथे आपण चाट मसाला सुद्धा वापरला होता। जर तुम्हाला चाट मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता। तर यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे, कारण की हे जे पीठ आहे ते खूपच जास्त घट्टसर झालेली याची पुरीच लाटल्या जाणार नाही। तर त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून मी याला मसळून घेणार आहे साधारण 1 मिनिटासाठी। तर तुम्ही ते पीठ बघू शकता, गाइस पीठ आपल्या इकडे मळून रेडी झालेलं आहे। एकदम अशा पद्धतीने याची घट्टसर कन्सिस्टन्सी आहे आणि साधारण एक छोटा चमचा पाणी माझं इथे शिल्लक राहिलेलं आहे।
तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. पीठ जे आहे ते आता आपल्या इकडे मळून रेडी झालेलं आहे. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर परत एकदा आपण याला इथे व्यवस्थित मळून घेणार आहोत. परत एकदा मळून घेतल्यानंतर आता याची पुरी कशी लाटायची ते सुद्धा बघून घेऊयात. पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळलं गेलं पाहिजे गाईस. यावरती क्रॅक्स नाही राहिले पाहिजे. तर आता याच्या पुरी लाटण्यासाठी सगळ्यात आधी पिठाचा एक छोटासा गोळा आपल्याला काढायचा आणि त्याला हातावरती आपल्याला एकदा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. यावरती अजिबात क्रॅक्स नाही राहिले पाहिजे. पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित रोल करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता यावरती अजिबात क्रॅक्स नाही आहेत. तर आता याची पुरी कशी लाटायची ते सुद्धा बघून घेऊयात. तर मी ते पोळपाटावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि तेलाच्या साहाय्याने आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पुरी लाटण्यासाठी इथे पिठाचा सुद्धा यूज करू शकता, पण खूप जास्त पिठाचा यूज करू नका. नाहीतर पुरी जी आहे ती तळल्या नाही जात आणि तिचा कलर हा खूप जास्त लालसर होऊन जातो. त्यामुळे आपण इथे तेलाचा यूज केलेला आहे. आणि पुरी जी आहे ती लाटताना आपल्याला सर्व बाजूने समान लाटायची, कुठे जाड कुठे बारीक असं नाही ठेवायचे. आणि याला आपण हलकीशी जाडच ठेवणार आहोत. खूप जास्त आपल्याला पुरी ही पातळ करायची नाही आहे. तर ही जी पुरी आहे ती लाटून इथे रेडी झालेली आहे. आता पुरी तळायची कशी ते सुद्धा बघून घेऊयात. तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला हे चांगलं गरम असायला हवं आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला फुल करायची आहे आणि पुरी तेलाच्या वरती तरंगायला लागल्यानंतर आपल्याला त्याला चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे पुरी ही एकदम व्यवस्थित फुलल्या जाते. तर तुम्ही तर बघू शकतो गाईस की पुरी जी आहे ती एकदम मस्त टम फुगलेली आहे. दिसायला एकदम भन्नाट दिसते आहे. तर गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि फुल फ्लेमवरतीच आपण ही जी पुरी आहे ती इकडे तळून घेणार आहोत. तेलाचं जे टेम्परेचर ते इकडे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करूनच यूज करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता गाईस पुरी जी आहे ती आपली इकडे तळून रेडी झालेली एकदम मस्त टम फुगलेली आहे आणि एकदम क्रिस्पीसुद्धा दिसते. तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या मी इकडे तळून घेणार आहे. पुरी तेलात टाकायच्या आधी गॅसची फ्लेम तुम्हाला मोठी करायची आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. सो गाईज आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या इकडे बनवून रेडी झालेल्या तुम्ही इथे बघू शकता. एकदम मस्त आपल्या पुऱ्या इथे टम फुगलेल्या आहेत. तुम्हाला ही पुरी मी इथे मोडून सुद्धा दाखवणार आहे. एकदम भन्नाट झाले, वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. बनवायला सुद्धा खूप साधी, सोपी आणि हेल्दी आहे. आणि या पुऱ्या जर तुम्ही किती वेळ जरी ठेवल्यात तरी अजिबात नरम पडत नाही, अशाच राहतात. तर खूप साध्या सोपी पद्धत आहे ही पुऱ्या बनवण्याची. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.